सासूबाई, सासूबाई, आज वाढदिवस आहे माझा. तुम्हाला माहितीये, यांनी तर रात्रीच अख्खी खोली फुग्यांनी सजवली. आणि वीणा आहे ना, तिने आता मला फुलांचा गुच्छ दिला. एक सांगू, तुम्ही दरवर्षी भेट देतात ती आता कोण देणार? मी लग्न करून या घरात आले त्या वर्षापासून प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही मला 100 रुपये भेट देता, ते तुमच्या यात्रेतल्या फंडात काढून. नको नको सासूबाई, राहू द्या. आईनं मुलीला खाऊसाठी दिले असं समज. माझ्यासाठी सगळ्यात मौल्यवान भेट आहे ती. यावर्षी तुम्ही, पण काही हरकत नाही, तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बऱ्या झालात ना तुम्ही की मी तुम्हाला आठवण करून देणार आणि माझ्या हक्काचे 100 रुपये नक्की घेणार तुमच्याकडून. सासूबाई, तुम्ही सासू नाही हो, माझी आई आहात. मी या घरात लग्न करून आले त्या दिवसापासून कधीही सून म्हणून वागवलं नाही मला. कायम तुमची लेक मानलत मला. तसंच प्रेम दिलं, तशीच माया लावली, कायम मला आधार दिलात. तुम्ही कायम आमच्या मागे खंबीरपणे उभ्या होतात म्हणून तर मी आणि हे प्रत्येक संकटावर मात करत खमकेपणाने संसार करू शकलो. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. खूप गोष्टी असतात ज्या मला बोलायच्या असतात, त्या इतर कोणाशी नाही बोलू शकत. त्यासाठी तुम्ही हव्या. श्यामची पण खूप आठवण येते. असती असती माझ्या वाढदिवसाला केवढा कल्ला करायची ती, किती ओरडायचं तुम्ही तिला. तुम्ही म्हणायचं आता ग कळत नाहीये, आईचा वाढदिवस आहे का तुझा. नाही रडणार सासूबाई, नाही रडणार. मला माहितीये आता आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी आपल्याला रानूची आठवण येणार. प्रत्येक आनंदाचा क्षण तिच्या आठवणीतच काढायचा आपल्याला. माहितीये मला. सासूबाई, सगळ्याला सामोरं जाईन मी. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. आम्हा सगळ्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. लवकर बऱ्या व्हा. ओ काका, काय रे? तुमच्या नावाने कोणीतरी एक पॅकेट ठेवून गेले. माझ्या नावाचं पाकिट कोणी दिलं? ते काय माहित नाही, त्यांनी तुम्हाला द्यायला सांगितले. मास्क लावलेला, त्यामुळे चेहरा ओळखता आला नाही. तुम्ही तुमच्या चित्रगुप्त साहेबांना शोधत होतात ना, ते मला सापडले आहेत. प्रॉब्लेम फक्त एकच आहे, ते जिवंत नाही आहेत. त्यांची बॉडी सापडली आहे. ती जर का हवी असेल तर खालच्या पत्त्यावर या.
बघतोच आता इथे काय आहे ते. बहुतेक पुन्हा एकदा तशीच मस्करी असेल, कचरा निघेल. कारण माझी खात्री आहे चित्रगुप्त साहेब जिवंत आहेत, त्यांना काहीही झालेलं नाहीये. असं कसं काही होईल त्यांना? फोन का लागत नाहीये? म्हणाले होते की दुपारी जेवणापर्यंत नक्की येतो. दिलेला शब्द हे कधीच मोडत नाही. आले कसे नाही अजून? फोन लागत नाही, फोन केलाही नाहीये त्यांनी. कामात अडकले असतील. पण एक फोन तरी करायचा मला. असं मला माहित, दिलेला शब्द हे कधीच मोडत नाही. मीच आपली उगाच. आले आले. अहो